उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड करणारा आणि त्याचबरोबर अगदी उत्साहवर्धक असं असणारा थंडगार मठ्ठ्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। मसाले ताक किंवा मठ्ठा म्हटलं की आपल्याला लग्नाच्या पंक्तीची आठवण येते। तर त्याच प्रकारे ज्याप्रमाणे लग्नाच्या पंक्तीमध्ये आपल्याला मठ्ठा प्यायला भेटतो, अगदी त्याच प्रकारे आज आपण घरच्या घरी मसाले ताक किंवा मठ्ठ्याची रेसिपी पाहणार आहोत। घरच्या घरीच आज आपण अंगत पंगत करून असा मठ्ठा तयार करणार आहोत। तर मग शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा। तर इथे मी साधारणतः अर्धा लिटर एवढं ताक घेतलेलं आहे। तर आता ताकामध्ये टाकण्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एक छोटी मिरची चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धा इंच आलं अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे। साधारणतः 1 चमचा आलं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला बेलण्याच्या मदतीने अशा प्रकारे कुटून घ्यायचं आहे। बेलण्याच्या मदतीने यासाठी कुटून घ्यायचं की त्यामधून जो थोडासा असा रस येतो ना, त्यामुळे देखील आपल्या ताकाला खूप छान फ्लेवर येतो। तेच जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं ना तर एवढी खास अशी काही चांगली चव नाही येत। त्यामुळे मी अशा प्रकारे बेलण्याच्या मदतीने याला कुटून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील बारीक करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपण मसाला केला आहे तो इथे मी 1 चमचा टाकलेला आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि अगदी अर्धा ग्लास इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर आपल्याला ही सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा बनतो ना मसाले ताक, अगदी आपण तसाच बनवलेला आहे आणि अगदी कमी वेळात बनवून तयार होतो। त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही अशा प्रकारे मसाले ताकाची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर मी इथे काही बर्फाचे क्यूब्स टाकलेले आहेत, जेणेकरून आपला जो मसाले ताक आहे तो थंडगार होईल आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे। पिण्यासाठी आपला जो ताक आहे तो बनवून तयार झालेला आहे। याला थोडंसं आपण गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे ग्लासमध्ये सर्व करायचं। अशा प्रकारे आपला मसाले ताक आहे तो बनवून तयार झालेला आहे। तुम्ही याला उन्हाळ्यात नव्हे तर आपल्या जिभेला जेव्हा चव करेल तेव्हा हा तुम्ही मसाले ताक बनवून पिऊ शकता आणि त्याचबरोबर खूपच सोपी पद्धत आहे, जास्त वेळ देखील नाही लागत। रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।